तसं बघायला गेलं तर दोडका ही फार कमी लोकांची आवडती भाजी असते. पण माझ्या बाबतीत मात्र अगदी उलट आहे. मला दोडक्याची भाजी मनापासून आवडते. खरं तर आमच्या घरी पडवळ, कारली, दुधी भोपळा, तोंडली अशा वेलीवर येणाऱ्या फळभाज्यांची कायमच चलती असते. या भाज्या आवडण्यामागे एक मोठं कारण म्हणजे आई. तिच्या हातची साधी सुधी भाजी सुद्धा इतकी छान लागते की नकळत त्या चवीसोबत त्या भाज्यांवरही प्रेम बसलं. तिच्याकडून पाहता पाहता मलाही या भाज्या करायला यायला लागल्या. बरेच जण म्हणतात की दोडक्याची भाजी आवडते असं ठामपणे सांगणारा खवय्या शोधणं कठीण आहे. पण आमच्या घरी मात्र सगळेच त्याला अपवाद आहेत. अगदी सलग 2 ते 3 दिवस दोडका केला तरी कुणाची तक्रार नसते. उलट आज दोडक्याची भाजी आहे असं विचारणारे जास्त. या भाजीतली खरी गंमत तिच्या साधेपणात आहे. दोडका अगदी बारीक चिरून घेतला की अर्ध काम तिथेच होतं. बाकीचे सगळे साहित्य आधीच एकत्र करून ठेवायचे आणि मग थेट फोडणीत सगळं घालायचं. झाकणात थोडंसं पाणी ठेवून भाजी मंद आचेवर शिजू द्यायची. नंतर भाजी थोडी कोरडी होईपर्यंत छान परतून घ्यायची. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा.